उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट ऐकूया। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, लोकसभेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाने काल एक संकल्पपत्र जारी केलं आहे आणि हे संकल्पपत्र नाही आहे, ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि मोदीजींच्या गॅरंटीचं संकल्पपत्र या देशाच्या विकासाकरता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे हे सांगणारं संकल्पपत्र आहे। विशेषतः युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब यांना समर्पित अशा प्रकारचं हे संकल्पपत्र असून याची जर पंचसूत्री आपण बघितली तर याच्यामध्ये डिग्निटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ आहे, याच्यामध्ये गुंतवणुकीतून रोजगार आहे, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ अपॉर्च्युनिटी आणि क्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अशा 5 पिलर्सवर या ठिकाणी हे संकल्पपत्र तयार झालं आहे आणि एकूणच संधीची निर्मिती आणि गुणवत्तापूर्ण विकास याच्यावर या संकल्पपत्रामध्ये भर देण्यात आला आहे। हा जो काही संकल्पपत्राचा मसुदा तयार झाला याकरता जी समिती तयार करण्यात आली होती त्या समितीला 15 लाख सूचना लोकांकडून प्राप्त झाल्या होत्या। नमो ॲपवर 4 लाख सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओजवरनं 10 लाख सूचना या प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे देशभरामध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारचं चर्चेतून हे संकल्पपत्र इव्हॉल्व झालं आहे आणि त्यातनं मोदीजींच्या गॅरंटी समोर आल्या आहेत। यामध्ये विशेषतः गरीब वर्गांकरता पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना रेशनचं अन्न हे मोफत देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, त्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे। आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्यात आलेला आहे आणि 70 वर्षावरचे जेवढे नागरिक आहेत यांना युनिव्हर्सली म्हणजे त्यांच्याकडे इन्कम किती आहे वगैरे याचा विचार न करता त्यांना युनिव्हर्सली या ठिकाणी मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला आहे। ट्रान्सजेंडर्सचाही समावेश आता आयुष्यमान भारतमध्ये झालेला आहे। PM आवासच्या अंतर्गत 3 कोटी नवीन घरं हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे आपली जी घरगुती गॅसचं कनेक्शन आहे, सिलेंडरची पद्धत कालबाह्य करून प्रत्येक घरी पाईपच्या द्वारे गॅस देण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरं आणि हळूहळू याचा विस्तार होणार आहे। या घरांना सोलरची संयंत्र देऊन त्यांचं विजेचं बिल 0 करण्यात येणार आहे। त्यांना विजेचं बिल द्यावं लागणार नाही, म्हणजे गरीबाला हळूहळू
वीज या माध्यमातून मोफत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। आणि मुद्राचं जे कर्ज होतं 10 लाखापर्यंतचं कर्ज हे विना तारण आणि विना गॅरंटीचं मिळायचं, आता ते 10 लाखावरनं 20 लाख करण्यात आलंय। आणि मुद्रा योजनेची सगळ्यात महत्त्वाची जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर याच्यामध्ये जवळपास 60% महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य घरच्या ज्या महिला आहेत त्यांना पायावर उभं राहण्याकरता 20 लाखापर्यंतचं कर्ज आणि तरुणांनाही 20 लाखापर्यंतचं कर्ज कुठल्याही व्याजाविना आणि कुठलेही तारण दिल्याशिवाय या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। विशेषतः PM किसानच्या अंतर्गत 6,000 रुपये हे पुढचे 5 वर्ष देखील देण्यात येतील। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकार त्यात 6,000 रुपये टाकते, ते महाराष्ट्रात 12,000 रुपये आपण देतो। त्याचप्रमाणे जो आपला PM पीक विमा आहे त्याला अजून सुदृढ करण्यात येईल, त्याला अजून मजबूत करण्यात येईल। आणि यासोबत गेल्या 5 वर्षामध्ये प्रमुख पिकांच्या MSP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। पुढच्याही 5 वर्षामध्ये भरघोस वाढ ही MSP मध्ये करण्याचा निर्धार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। डाळी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे। आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे, पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेजची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही माल उत्पादित होतो त्याला जास्त शेल्फ लाईफ मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यातनं मिळू शकतील। हा देखील एक प्रयत्न आहे। मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे, या श्री अन्नाला सुपरफूड म्हणून मार्केट करायचं जगभरामध्ये, असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे। विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा, या दृष्टीने एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 25 लाख हेक्टर जमीन मोदी सरकारच्या प्रयत्नाने देशभरामध्ये सिंचनाखाली आली। आणि आता पुन्हा सिंचन क्षेत्राचा विकास करण्याकरता भरघोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार आहे। सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावी धान्याची साठवणूक करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टींकरता गोडाऊन्स तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे। विशेषतः नॅनो युरिया हा एक मोदी सरकारचा अतिशय सफल प्रयोग आहे, ज्याच्यामुळे युरियाचा उपयोग हा कमी होतोय आणि उत्पादकता देखील वाढते आहे। त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे। आणि कीटकनाशक असतील किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भात संशोधनावर भर देऊन किमती कमी आणायच्या आणि जमिनीचा पोत खराब होणार नाही अशा प्रकारचे त्याचं कंपोजिशन करायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। देशामध्ये पहिल्यांदा 100% डेडिकेटेड असा ॲग्रिकल्चर सॅटेलाइट, कृषी सॅटेलाइट हा सोडण्यात येणार आहे। या सॅटेलाइटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्राला मुक्ती मिळेल। आणि त्यासोबत या सॅटेलाइटच्या माध्यमातून क्रॉपचं लाईफ सायकल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला करता येईल। आणि म्हणून
खूप मोठ्या प्रमाणात हे काम करण्यात आलं. दुसरं, कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे. कारण आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्या मनाने ॲक्सेसेबल नाही आहे, तर म्हणून त्याच्याकरता पूर्णपणे ॲक्सेसेबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे. आपण बघितलं तर तरुणाईकरता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपर फुटीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आता देशामध्ये स्टार्टअप्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि स्टार्टअप इकोसिस्टीम अशी आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते. आणि म्हणून ही स्टार्टअप इकोसिस्टीम वाढण्याकरता उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि स्टार्टअप्सला मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे. सरकारी खरेदीमध्ये जे काही स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातो आहे. विशेषतः आत्ता भारताला अशी संधी आहे, EVचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत हळूहळू एक ग्लोबल प्लेयर म्हणून किंवा चीनच्या खालोखाल सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित होतो आहे. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आणि म्हणून या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. आणि त्यासोबत MSMEचं जे क्षेत्र आहे, आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे. या MSMEच्या क्षेत्राला त्याचा विस्तार करणं, त्यांना कर प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणणं आणि विशेषतः MSMEला जास्तीत जास्त पतपुरवठा मिळवून देणं याच्यावर भर याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये रोजगाराची निर्मिती ही होणार आहे. आणि त्यासोबत उच्च मूल्य सेवा ज्या आहेत या संदर्भातले सेंटर्स उघडण्यात येणार आहेत. आणि उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे, न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत या कामगारांना मोठा फायदा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे की ज्यातनं कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आपण जर महिलांचा विचार केला तर विशेषतः मागच्या काळामध्ये 1 कोटी महिलांना ग्रामीण भागामध्ये लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे. आणि आता पुन्हा 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. विशेषतः जे महिला बचत गट आहेत याच्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपये हे मोदी सरकारने महिला बचत गटांकरता दिले आहेत. आणि आता त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरता एक पूर्ण साखळी तयार करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सरकारी जागा असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टँड्स असतील किंवा इतरही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता उपलब्ध करून देऊन महिलांना सक्षम करणं यावर याच्यामध्ये भर देण्यात आला आहे.
क्रीडा क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्याच्या संदर्भात व्यवस्था करण्यात आली आहे। विशेषतः महिलांकरता मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची साखळी तयार करणं, ॲक्सेसिबिलिटी वाढवणं। आज महिला कामकाजी आहेत आणि त्या मनाने त्यांच्याकरता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कमी आहे, त्यामुळे त्याच्यावर भर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। यासोबत आपल्याला महिलांमध्ये विशेषतः एनिमिया, स्तनाचा कर्करोग, त्यासोबत ऑस्टिओस्पायरोसिस अशा जे काही आजार आहेत किंवा सर्वायकल कॅन्सर अशा आजारांचा एक प्रकारे थोडा प्रभाव हा महिलांवर पाहायला मिळतो। याकरता प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी जी काही आज जगभरामध्ये या संदर्भातली औषध निर्मिती झाली आहे, प्रिव्हेंटिव्ह औषधं तयार झालेली आहेत, प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज या तयार करून वॅक्सिनेशन असेल किंवा इतर गोष्टी करून त्या ठिकाणी या आजारांपासून महिलांना मुक्ती देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। आणि विशेषतः एक टार्गेट घेण्यात आलं आहे की गर्भाशयाचा आणि मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये पूर्णतः संपवता कसा येईल या संदर्भातली एक मोठी स्ट्रॅटेजी यामध्ये तयार करण्यात आली आहे। नारी शक्ती वंदन कायदा, ज्या कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडे आरक्षण मिळणार आहे, त्याची अंमलबजावणी आता या काळामध्ये करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये शक्ती डेस्क म्हणजे महिलांकरता स्पेशल डेस्क हा त्या ठिकाणी केवळ महिलांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता हा तयार करण्यात येणार आहे। आणि इमर्जन्सी सपोर्ट सिस्टीम जी आहे त्याचा विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाईन 112 याच्यामध्ये महिला फ्रेंडली अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे। रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकूण सगळी जी क्षमता आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवून आज वेटिंग लिस्ट जी रेल्वेमध्ये असते, आपण पाहतो की प्रत्येक वेळी वेटिंग लिस्ट असते, ती वेटिंग लिस्ट राहणार नाही एवढं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एवढ्या गाड्या वाढवण्याच्या संदर्भात म्हणजे कोणालाही सहज तिकीट मिळेल आणि रिझर्वेशन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही करण्यात येणार आहे। आणि दरवर्षी 5000 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे जोडले जाणार आहेत। त्याचप्रमाणे रेल्वेचे ॲक्सिडेंट संपवण्याकरता एक कवच ट्रेन प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे रेल्वेचे ॲक्सिडेंट हे मिनिमाइज होतील, ते संपतील। आणि असं लक्षात आलं आहे की कवच ट्रेन प्रणाली जिथे आहे तिथे ॲक्सिडेंटचा संभव नाही आहे। ही वाढवत संपूर्ण रेल्वे एस्टॅब्लिशमेंट किंवा सगळ्या जिथे रेल्वे चालतात तिथेही करण्यात येणार आहे। आपल्याला कल्पना आहे की जागतिक दर्जाच्या स्टेशन्सची निर्मिती ही सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या 5 वर्षात भारतातले सगळे रेल्वेचे स्टेशन्स हे चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित जागतिक दर्जाचे स्टेशन्स असतील हा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे जागतिक दर्जाच्या वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती ही भारतातच करण्यात येणार आहे। आणि आता आपण बघितलं असेल वंदे भारत ट्रेन या सिटिंगच्या ट्रेन आहेत, याच्यामध्ये स्लीपर कोचेसच्या ट्रेन्स देखील आता सुरू करण्यात येणार आहे। वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरुवात करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी करता देखील ट्रेनचा विस्तार करण्यात येणार आहे। जवळपास 13,000 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा विकास
आणि त्यांना जागतिक दर्जाचं करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि या ज्या नवीन आधुनिक ट्रेन्स आहेत याचं जाळं वाढवत सगळ्या भागामध्ये या ट्रेन्स गेल्या पाहिजेत याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। पहिली बुलेट ट्रेन ही पश्चिम भारतामध्ये सुरू झाली आहे। आता पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व अशी सगळी कनेक्टिव्हिटी बुलेट ट्रेनची करण्यात येणार आहे। आणि ट्रेनशी संबंधित सगळ्या सेवा एका सुपर ॲपवर आणण्यात येणार आहे। कुठल्याही व्यक्तीला त्या ॲपच्या माध्यमातून ट्रेनच्या सगळ्या सेवा या उपलब्ध करून घेता येतील आणि अतिशय सोपा असा हा ॲप या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। खरं म्हणजे यासोबत आपल्याला कल्पना आहे की एक प्रकारे भारत हा जसा आर्थिक पुनर्निर्माणाकडे निघालेला आहे आणि मजबूत अर्थतंत्र म्हणून भारत तयार होतोय, तसंच आज सांस्कृतिक पुनर्जागरण देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। आपण बघितलं की या ठिकाणी काशी विश्वनाथचा कॉरिडॉर असेल किंवा प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये जे तयार झालं, ज्यांनी एक प्रकारे जागतिक आकर्षणाचं केंद्र ते मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। अशा प्रकारचे जे काही आपली वारसा स्थळ आहे अशा विविध वारसा स्थळांचा विकास हा या ठिकाणी करण्यात येणार आहे। भारतीय पांडुलिपी जी आहे त्याचं संवर्धन हे करण्यात येणार आहे आणि प्राचीन भारतीय संस्कृती, अभिजात भाषा, संस्कृती आणि परंपरा या सगळ्याच्या जतनासाठी एक स्पेशल फंड हा तयार करण्यात येणार आहे आणि डेडिकेटेडली हे सगळं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसंच भारतातलं जे साहित्य आणि संस्कृती आहे, आपले जे विचार आहेत हे सगळे विदेशी भाषांमध्ये देखील त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून जगभरामध्ये भारतीय संस्कृती आणि आपलं ज्ञान हे पोचलं पाहिजे यावर प्रयत्न केला जाणार आहे। भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन हे देखील घेण्यात येणार आहे आणि जो विचार, वैश्विक विचार भारताचा आहे तो आता भारताचा विचार जगामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे करण्यात येणार आहे। विशेषतः भारत ही जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे आणि त्या मनाने आपल्याकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही। त्याच्यावर भर देऊन आणि स्मारकांचं जीर्णोद्धार, संवर्धन आणि जतन करण्याचं काम हे करण्यात येणार आहे। ज्यावेळेस मोदीजींची निवड NDAचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजींनी आपलं पद स्वीकारलं। मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि गेले 10 वर्ष पूर्ण मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे। पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं, संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही। त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे। ज्यावेळेस विकासाचा विचार मांडता येत नाही, ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशा वेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे। पण हाच प्रयत्न त्यांनी 14ला केला, हाच प्रयत्न त्यांनी 19ला केला, हाच प्रयत्न ते 24ला करतायत। लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आत्ताही झालेल्या 3 राज्यात मोदीजींच्या बाजूनीच लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या बाजूनीच लोक मतदान करतील। असं आहे की त्या संदर्भात मी वेगळं बोलेन। आता आपण संकल्पपत्रावर आहोत।
सारखी योजना जी आहे ती रद्द करू, कारण तर प्रत्येक गरीब महिलेला 1 लाख रुपये वार्षिक अशी देखील योजना आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एक तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं आहे. कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं की आमचं जे सैन्य आहे हे जर आम्ही युवा ठेवलं नाही तर आम्ही लढू शकणार नाही. आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचं सैन्य युवा आहे आणि आमचं सैन्य युवा नाही. त्यामुळे ही योजना आणलेली आहे ती सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झाली आहे आणि भारताच्या सेनेत कामही करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणण्याला काही अर्थही नाही आहे. आणि दुसरं मी पुन्हा सांगतो, माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 1 लाख 5 लाख काय जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा, फक्त एवढा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. जसं मोदीजींनी 75 गॅरंटी दिल्या, 75 पूर्ण केल्या. काँग्रेसनी छत्तीसगडची गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, राजस्थानच्याही केल्या नाहीत, कर्नाटकच्याही केल्या नाहीत, हिमाचलच्याही केल्या नाहीत. त्यामुळे सांगायला आता त्यांना माहिती आपण निवडूनच येणार नाही आहे, तर उद्या राहुल गांधी हे पण प्रॉमिस करू शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो, पण त्याला अर्थ नाही. भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हटलं जातं. काँग्रेसचे नेते आरोप करतात की त्यांच्या संकल्पपत्रामध्ये ओबीसी साठी ठोस अशी काही तरतूद नाही. असं आहे की या संकल्पपत्रामध्ये समाजातला कोणीच सुटला नाही आणि काँग्रेसवाल्यांना ओबीसीवर बोलण्याचे अधिकारच नाही आहे. कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं कल्याण हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या सरकारने केलं आहे. इतके वर्ष खरं म्हणजे कालेलकरांच्या वेळी हे सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेक वेळा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसी आयोग तयार केला पाहिजे, त्याला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे. परंतु काँग्रेसच्या सरकारने 70 वर्ष ओबीसी आरक्षणाकरता संवैधानिक आयोग तयार केला नाही. तो आयोग नरेंद्र मोदीजींनी तयार केला. आज भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेवढी सरकार झाली त्या सगळ्या सरकारांमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आहे आणि मोदीजींच्या सरकारमध्ये 60% मंत्री हे ओबीसी, एसटी आणि एससी आहे, जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये देखील स्वतंत्र ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना तयार झालं आणि आत्तापर्यंत ओबीसी हिताचे 30 निर्णय झाले आहेत. त्यातले 23 निर्णय मी मुख्यमंत्री असताना झाले आणि उरलेले निर्णय हे आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींवर बोलायचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसींचा वोट बँक सारखा वापर केला. देखिए ये सारी चीजें वो बोलते रहते हैं, लेकिन दुनिया जानती है पारदर्शी प्रामाणिकता के साथ देश में किसी ने काम किया होगा तो नरेंद्र मोदी जी ने किया है. प्रचार ऐसा भी किया गया है